मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर कामगारांचं आंदोलन, मासिक वेतन न मिळाल्यानं कामगारांकडून न्याय देण्याच्या घोषणा। काँग्रेस आमदार डॉक्टर वजाहत मिर्झांची पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, 25 लाखांच्या लाच प्रकरणी चौकशीची शक्यता, पोलीस विभागाकडून अहवाल तयार करत असल्याची माहिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाके जालन्यातील वडीकोत्रीत उपोषण करणार, अंबडमधील ओबीसी समाजाच्या बैठकीनंतर निर्णय। धाराशिवमध्ये जरांगेंच्या समर्थनात महिला आक्रमक, आरक्षणावर तोडगा निघत नसल्यानं महिला आक्रमक। सोलापूरमध्ये सकल मराठा समाज आक्रमक, जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। पुण्यात निघणार टिपू सुलतानच्या सन्मानार्थ मिरवणूक, पुण्यात भीम आर्मीकडून करण्यात आली घोषणा। मुंबईच्या वांद्र्यात संध्याकाळी 7 वाजता भाजपचा महत्त्वाचा मेळावा, मुंबई शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी लवकरच बैठक घेणार, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती, तर बैठकीत जागा वाटपावरही चर्चा होणार। मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये टायर जाळून संताप, मुख्य रस्त्यावर टायर जाळत आंदोलकांचं आक्रमक। चेंबूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण देण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन, मागणीचा विचार करावा अन्यथा मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा। संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात राज्यभर स्टिंग ऑपरेशन, खते बी बियाणे वाढीव दराने विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर। आषाढी वारीतही राज्यात पाऊस बरसणार, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। जळगावमध्ये 5 दिवसात कांद्याच्या भावात दुपटीने वाढ, पाऊस पडल्याने बाजारात कांद्याची आवक घटली। परंपरेनुसार यंदाही संत गजानन महाराज संस्थानच्या वतीनं श्रीच्या पालखीचं प्रस्थान, आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे 55वे वर्ष। मुंबईत मालाडमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये कापलेला बोट आढळल्याचा प्रकार, महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।